अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य राम कदम साहेबांनी घाटकोपरमधल्या डिफेन्सच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। या लक्षवेधीच्या मसुद्यामध्ये जरी तो समाविष्ट नसला तरी त्याचं साधर्म्य आता ज्या प्रश्नाचं मी लक्षवेधीचं उत्तर देतोय त्या संबंधातच आहे, कारण ही डिफेन्सची वायुसेनेची जागा आहे आणि ती संरक्षण दलाची जागा आहे। म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्राच्या लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्यातल्या खासदार महोदयांच्या बरोबर, केंद्रातले मंत्री महोदयांच्या बरोबर राज्यातले केंद्राकडे प्रलंबित असणारे प्रश्न याच्यासाठी बैठक घेतात, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की त्यांचा जो अजेंडा आहे केंद्र सरकारकडच्या प्रलंबित कामांचा त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये अशा ज्या काही विषय आहेत आणि तत्पूर्वी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही टिप्पणी ठेवण्यापूर्वी किंवा हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सन्मान्य वरुण सरदेसाई असतील, सन्मान्य राम कदम साहेब असतील किंवा जे संबंधित विधानसभा सदस्य आहेत ज्यांचा डिफेन्स, आर्मी, नेव्ही कुठल्याही संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे अशा सन्मान्य सदस्यांची माझ्या दालनामध्ये स्वतंत्र अगोदर बैठक घेतली जाईल, त्याचं प्रारूप तयार केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलं जाईल। सन्माननीय आदित्य ठाकरे। अध्यक्ष महोदय, हा एक महत्त्वाचा विषय मला वाटतं सगळेच सन्मान्य सदस्य याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईचे अनेक सन्मान्य सदस्यांना आहे ना आम्हाला आमचं जो काही याच्यावर सांगणं ते सांगायला लागेल। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील, कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो, केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे, त्याच्यात एक सांगड असणं गरजेचं आहे। अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय, जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं, 17 वर्ष ती अडकलेली आहे, कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे, मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची NOC आली नाही का, तर तिथे एक त्यांचा नेव्हल बेस आहे, हे समजू शकतो मी। पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आल्या आहेत, ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही। मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे, पण हे महाकाली जी आहे ती कशाला अडली 17 वर्ष? तसंच अंधेरीमध्ये देखील जुहू जो एअरपोर्ट आहे, सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील, पण मी त्यांच्याच बाजूने हा विषय मांडत आहे। तिथे जी स्लम सोसायटी आहे, झोपडपट्टी आहे, त्यांना देखील 2017च्या निवडणुकीत सांगितलं होतं की तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट इथे होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। होऊ शकतं का? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का? मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या संस्था आहेत केंद्राच्या, मग रेल्वे आहे, त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे, त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे, BPT आहे। ह्या संस्थांबरोबर सांगड घालण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल। मंत्री महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मगाशीच सांगितलं या लक्षवेधीचं उत्तर देत असताना ज्या अशा साधर्म्य असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे, मी वरुण सरदेसाई साहेबांचा उल्लेख केला, राम कदम साहेबांचा उल्लेख केला, आता सन्मान्य सविस्तर उत्तर दिलं ना सन्मान्य अध्यक्ष महाराज, ऐकून घ्या ना मला। बरं, ऐकून घ्या, उत्तर ऐकून घ्या। उत्तर अरे उत्तर तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय ते तर ऐकून घ्या। त्यांचं ऐकून घे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका ना। बोला मंत्री महोदय, नको देऊ का प्रश्न उत्तर? बोला आपण मंत्री महोदय, बोला। तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही ऐकून अरे घेत नाही। बोला, आपण बसा, तुम्हाला संधी देतो, बसा, बोला मंत्री महोदय। आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते ऐकून घ्या, नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते। मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य वरुण सरदेसाई, सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं लेखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ, सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू, विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण हे झोपडपट्टी विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल। चला शेवटचा अध्यक्ष महोदय, माझी मूळ लक्षवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही, भातखळकर साहेब तुम्हाला देतो नंतर। त्यामुळे
मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं. मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल. त्यांनी पण आता अध्यक्ष बैठक लावण्याचं महोदय, मला सांगितलंय. ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं नाही, पण मला तुमचा प्रश्न अधिकार आहे ना, तो अधिकार मला आहे ना, पण तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना, हो पण जरा. तो अधिकार मला आहे ना, चला तो वरून अधिकार मला आहे ना, प्रश्न मंत्री विचारा. महोदय, तो अधिकार अहो त्यांना सांगा ना, अहो, मला प्रश्न विचारा, प्रश्न बघा विचारा. माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो. माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय. पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून माझा हे काय आहे की एक सचिव इकडचा सचिव पत्र देतो त्याला आपण pointed प्रश्न विचारा. पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार. मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत. आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढंच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय. प्रश्न घ्या. माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही. चला. एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळं त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत. मला नम्रपणानं सांगायचे 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला, तुम्ही उत्तर काय घ्या, म्हणला, शांत बसा. उत्तर घ्या, उत्तर घ्या. ह्यांनी उत्तर घ्या. काय विचारलं, नाही उत्तर ह्यांनी घ्या. काय विचारलं, अरे ह्यांनी नाही काय आदित्यजी विचारलं, असं नाही. प्रश्न विचारला, उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं लागेल. असं नाही काय? हो, आदित्यजी नाही काय? उत्तर घ्यावं लागेल ना. नाही हा, काय आपण खाली म्हणता? बसा, खाली बसा, काय संबंध? खाली बसा, खाली बसा. तुम्ही काय केलं खाली 19 ते बसा. 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं, अरे नाही, नाही. 19 ते खाली 22 बसा, काय खाली झालं बसा. सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून अरे बघा. मंत्री 19 महोदय ते माझ्याकडे 22 काय झालं, हा. एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र उत्तर दिली. घ्या, उत्तर देत खाली बसा. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. नाही. तुम्ही काय उत्तर केलं, देतो, नंतर तुम्ही काय केलं, आपण उत्तर घेऊ द्या. अरे खाली बसा, तुम्ही खाली काय बसा. केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय उत्तर अरे द्या फक्त तुम्ही आपण. काय केलं ते सांगा. मंत्री महोदय आमची काय काय लाज झालं, करता? काय झालं सभागृहामध्ये? अरे आमची काय लाज खाली करता बसा, तुम्ही, खाली बसा. नाही तुम्ही काय नाही. केलं ते खाली सांगा बसा. ना. अरे तुम्ही काय केलं नाही, खाली बसा. तुम्ही काय केलं आदित्य नाही, ठाकरेजी, खाली आम्ही बसा. केलं, आम्ही केलं, खाली बसा ना. तुम्ही काय केलं, आपण काय केलं नाही, खाली बसा. काय हे नाही करायचं बघा. नाही. उत्तर बघा, प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर घ्या. नाही असं चुकीचं आहे. खाली बसा आपण. अरे काय, आपण खाली बसा, सर्वांनी खाली बसा. नाही खाली 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 बसा. आपण खाली बसा. बघा हे बघा, तुम्हाला देतो वासरराव, आपण खाली बसा. आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया. आपण खाली बसा सर्व, आपणही बसा जागेवर, सर्व जागेवर बसा, जागेवर बसा. तुम्हाला देतो आपण खाली बसा. सर्वांना सांगा खाली बसा. चला खाली बसा. आदित्यजी खाली बसा. हो तुम्हाला देतो. अरे काय तेच सांगतोय. आपण सर्व जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा. मंत्री महोदय उत्तर देता, खाली बसा, जागेवर बसा, जागेवर बसा. देतोय आपण देतो. आपण जागेवर बसा, आपण जागेवर बसा. चला काय तुमचं पॉईंट